बजरंग सावंत मुक्काम पोस्ट पाचुंबरी तालुका शिराळा जिल्हा सांगली. आता हे तुम्हाला डोंगरान दिसतंय बघा, जरा तिकडे फिरवा. डोंगरान हे डोंगरान पूर्ण दिसतंय आणि यांची ड्रॅगन फ्रूटची बाग जवळजवळ 55 गुंठ आहे यांची. आता त्यांनी गंधात मुळातच लागण केलेलं आहे. मल्चिंग पेपरवर त्यांनी बारामतीतून रोप आणलेले आहेत आणि हे जे लागण केलेले आहे ही गंधात लागण केलेलं आहे. दुसरीकडे मला असं सांगायचं त्यांना, समजून लोकांना, की एकाच अँगलवर त्यांनी 2 तारा फिरवली. एका इकडे गज लावली ते बघा, या 2 तारावर. काही लोक सिमेंटचा पोल उभा करून असे प्लेट करतात आणि त्याला 4 होलात ना असं ही करतात. त्यांनी तसं नाही केलेलं. त्यांनी केलंय हे झाड असं कुठली साईड वाईड काढून आतापर्यंत 9 महिने झालेले आहेत. आता हे फ्लावरिंग स्टेजवर आलेलं आहे बघा. हे आता ह्यांनी काय केलंय, या तारावर ह्याचा लोड दिलेला आहे आणि हे मल्चिंग पेपर काढून आता हे पहिला भार घेणार आहे. तर मल्चिंग पेपर काढून पुन्हा शेणखत टाकून पुन्हा ही बेड आणखी मोठा करणार आहेत. आता ह्याला त्यामुळं मल्चिंग पेपर असल्यामुळे ह्याला पाल्याची गरज नाही. आता सन बर्निंग होणे म्हणून बघा, इथं सन बर्निंग कसं होतंय बघा. बघा हे पिवळसर म्हणजे ह्यातल्या पेशी आहेत पुढच्या, या पेशी मृत पावतात टेम्परेचर जादा वाढल्यानंतर. त्यामुळे त्यांनी ही नेटची सावली केली आहे. कोण ह्याची सावली करतं, कोण साड्या लावतंय, कोण नेट लावतंय. त्यांनी आता नेटची सावली केलेली आहे. आणि आता याचं जे फुल आहे हे आता 9 महिने बघायला पूर्ण झालेले आहेत. बघा हे फुल जसं ब्रह्मकमळ असतं सेम ब्रह्मकमळासारखं आहे बघा. हे जे पराकोश अवघा हे दाखवतो बघा कसे हे झालेत बघा. अवघा हे असे ब्रह्मकमळासारखं फुल आहे. आता हे मागचा जो फुगीर बाईल त्याला ड्रॅगन फ्रूट लागेल. हे लाल ड्रॅगन फ्रूट आहे आणि हे जे असं आहे ह्याला फुल तयार होतं म्हणजे फुलाचं आता हे फळामध्ये रूपांतर होणार आहे. तिथं आता 2 महिन्यात हे. आता हे दुसरी गोष्ट अशी आहे, हे मल्चिंग पेपर काढल्यानंतर काय करणार आहेत, हे पूर्ण मुरमाड रान आहे बघा. हलकंच रान लागतं ड्रॅगन फ्रूटला, जास्त काही नाही. अवघा मुरून दिसतोय तुम्हाला पूर्ण. दुसरी गोष्ट ह्याच्या मुळ्या डॅमेज म्हणून यांनी अगोदर मल्चिंग पेपर हातालाय. आता हे मल्चिंग पेपर 25 मायक्रॉनचा होता पण आता डॅमेज झालेला आहे. आता हे 9 महिने झालेले आहेत बागेला पूर्ण. तर आता हे काय करणार आहेत, हे मल्चिंग पेपर काढणार आहेत. आणि मुळात दुसरी गोष्ट 2 लॅटरल त्यांनी हाताळले आहेत आणि हे अंतर आहे ते जवळजवळ 2.5 फूट आहे आणि हे अंतर आहे ते सर्वसाधारण 1.25 फूट आहे. म्हणजे ही घनदाट लागण केलेली आहे. आता मी ही पहिल्यांदाच घनदाट लागण बघतोय. बऱ्याच शेतकऱ्यांनी एक लाईन घेतल्या, काही शेतकऱ्यांनी लांब असे लावले आहेत. हे जे अंतर आहे 2 बेडमधलं किती सर्वसाधारण 7 फूट अंतर 2 बेडमधलं ठेवलेलं आहे त्यांनी. आता ह्यांनी मुळ्या डॅमेज होऊन काय करणार, पुढच्या वेळेला शेणखत टाकणार आहेत आणि पुढच्या वर्षी ह्याच्यावर पाल्याचं मल्चिंग करणार आहेत आणि पुन्हा सनबर्निंग म्हणून त्यांचं नेटचं आणखी झाकण करणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.